साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरातील नामवंत शैक्षणिक संस्था सरस्वती मंदिर प्रशाला ही हेरिटेज वास्तू भुईकोट किल्ला 300 वर्षांपेक्षा जास्त काळापासून पुरातन ऐतिहासिक कलात्मक महत्त्व असलेला भुईकोट किल्ला अस्तित्वात असून किल्ल्याच्या अतिशय जवळ असलेली शैक्षणिक संस्था किल्ल्याच्या बाजूस 100 ते 200 मीटरच्या परिसरात केंद्र सरकारच्या पुरातन खात्याने प्रोहिबिटेड एरिया जाहीर केला असून सरस्वती मंदिर प्रशाला किल्ल्याच्या नजीक 66.16 मीटर अंतरावर आणि किल्ल्याच्या सीमेपासून केवळ 32 मीटर अंतरावर असून सदर सरस्वती मंदिर संस्थेस प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा 1958 तसेच पुरातत्व कायदा अधिनियम 2010 द्वारे कायदे लागू आहेत। त्यामुळे कायद्यानुसार केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याची अत्यावश्यकपणे पूर्व परवानगी घेतल्याशिवाय त्या प्रोहिबिटेड एरियामधील कोणतीही कामे, बांधकाम करणे, जुन्या बिल्डिंगची दुरुस्ती, नूतनीकरण, खोदकाम, गिलावा, बदल असे इमारतीचे कोणतेही काम करण्यास पुरातत्व कायदा अधिनियम 2010 नुसार बंदी असून तसे केल्यास तो दखलपात्र गुन्हा असून पुरातत्व विभागाने सरस्वती मंदिर संस्थेस बेकायदेशीरपणे खोदकाम करून बांधकाम केले त्या संदर्भात अधिकृतपणे 27 एप्रिल 2022 रोजी नोटीस पाठवून हे बांधकाम त्वरित 7 दिवसात पाडावे अशी नोटीस दिली। त्यानंतर 18 जुलै 2022 रोजी पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली। त्यानंतर हे बांधकाम बेकायदेशीर आणि अनधिकृत असल्याचे पुरातत्व विभागाने ठरवले। संस्थेला दिलेल्या केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या नोटीसीला सुद्धा संस्थेने केराची टोपली दाखवत हम भी कुछ कम नहीं। त्यामुळे सोलापुरातील पुरातत्व खात्याच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली असून जवळपास अनेक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पुरातत्व खाते खेळत असून शिक्षण क्षेत्रात मंडावरे यांच्याबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाले असून मंडावरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।